Today we will see the snake biting mechanism. साप कसं चावतं? In venomous snake, a pair of sharp curved teeth on the maxilla. आता जी विषारी साप आहेत त्याच्या वरच्या जबड्यावरती काय आहेत? सुळे आहेत. That is sharp curved teeth on the maxilla. You see here maxilla, which are called as the fangs. The maxilla is much reduced and mobile. ह्या विषारी सापामध्ये हा जो भाग आहे मॅक्झिल्ला हे लहान आहे एकदम. अँड दॅट इज मोबाईल. मोबाईल म्हणजे मागं पुढं होऊ शकते. देर आर शार्प अँड कर्व्ड टीथ आर ऑल्सो प्रेझेंट on the palatine and pterygoid bones. आता कुठं आहे pterygoid bones? This is palatine and this one is the pterygoid bone. आता इथं काय आहेत? palatine teeth आहेत. So these are also sharp. You see this maxilla bone. आता ही कशाला अटॅच आहे? The maxilla is joined to the pterygoid by movable palatine. कुठं आहे pterygoid? इथं आहे pterygoid. And transverse bones. इथं आहे बघा, हे transverse bones. The loose quadrate bone is articulated with the pterygoid bone and the lower jaw. आता कुठं आहे? हे क्वाड्रेट बोन आहे. ही कशाला अटॅच झालेलं आहे? हे टेरिगॉइड बोनला आणि लोअर जॉला ही अटॅच्ड आहे. यू सी द मसल्स, दॅट इज द डायगॅस्ट्रिक मसल्स. सो दीज मसल्स आर अटॅच्ड टू स्क्वॅमोसल बोन. आता हे बघा, इथं आहे स्क्वॅमोसल बोन विथ द लोअर जॉ. हे लोअर जॉ. इथं काय आहेत? डायगॅस्ट्रिक मसल्स. दिस मसल्स ओपन द जॉज. आता ही जर मसल्स कॉन्टॅक्ट झाली तर काय होणार? हे कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ही जॉ जी आहेत, अप्पर जॉ अँड लोअर जॉ, so they helpful to open the mouth. The quadrate bone pushes the pterygoid bone forward and raise the upper jaw. आता ही डायगॅस्ट्रिक मसल्स कॉन्टॅक्ट झाल्यानंतर काय होणार आहे? ही क्वाड्रेट बोन पुशेस. काय पुश करते? दी टेरिगॉइड बोन. ही जी टेरिगॉइड बोन आहे ही पुढं ढकलते फॉरवर्ड अँड रेज दी अप्पर जॉ. ही पुढं ढकलल्यामुळं ही वरचं जी जबडा आहे ही वरती उचलते. दी टेरिगॉइड बोन कॉजेस दी ट्रान्सवर्स बोन. यू सी हियर दी ट्रान्सवर्स बोन अँड पॅलेटाईन बोन टू रोटेट दी मॅक्झिल्ला. आता ही रोटेट दी मॅक्झिल्ला म्हणजे काय? ही मॅक्झिल्ला आतल्या बाजूला असते. ही काय होणार आहे? हे बाहेर पडणार आहे, दिसणार आहे. रोटेट दी मॅक्झिल्ला. ड्यू टू दी रोटेशन ऑफ मॅक्झिल्ला दी फँग्स बिकम व्हर्टिकल. हे व्हर्टिकल होते. आज जी ह्या मांसल भागामध्ये जी दडून बसलेली असते फँग्स ही खाली येतात. प्रोट्रॅक्टर मसल्स ऑफ द क्वाड्रेट. यू सी दॅट इज प्रोट्रॅक्टर मसल्स ऑफ द क्वाड्रेट अँड pterygoid muscles play an important role in this process. That is due to the contract and relaxation of the muscles.
Then the jaws close and fangs are pushed back to original position. म्हणजे फँग्स परत ह्या ओरिजिनल पोझिशनला जातात. The temporalis muscles draw up the lower jaw to close the mouth. ही जी मसल्स आहेत टेम्पोरॅलिस मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय होणार आहे, दिस लोअर जॉ वरती जाणार आहे. सो दी माउथ विल बी क्लोज्ड. The venom gland lying on each side is compressed by mandibularis constrictor muscles which arising from the post-orbital. Due to the pressing of the fangs, the venom is forced through the fangs into the. You see here the venom glands which lie on each side. आता ही जी ग्लँड्स आहेत ही शेजारी जी मसल्स आहेत दे आर कॉल्ड ॲज दी मॅन्डिब्युलॅरिस कॉन्स्ट्रिक्टर मसल्स. ही मसल्स कॉन्स्ट्रिक्ट झालं तर काय होणार आहे, हे फेनम ग्लँड्सवरती प्रेशर येणार आहे. अँड दिस प्रेशर क्रिएट्स. आता ह्याला प्रेशर आल्यानंतर काय होणार, ह्याचं जी पॉयझन आहे ही फोर्सली कुठं जाणार आहे, थ्रू दी व्हेनम डक्ट इन फ्रॉम फँग्स इन टू दी वुंड. दॅट मीन्स these muscles which arising from the post orbital, due to pressing of the fangs, the venom is forced through the fang into the wound. Now we'll see the first aid treatment. म्हणजे प्रथमोपचार. साप जर चावलं, डॉक्टरकडे जाण्यापूर्वी जे काही ट्रीटमेंट करणार आहे त्याला फर्स्ट एड ट्रीटमेंट म्हणायचं किंवा प्रथमोपचार म्हणजे प्रथम उपचार. सो दी फर्स्ट एड मीन्स द इमिजिएट हेल्प गिवन टू द प्रे बिटन बाय अ स्नेक. आता ह्या प्रथमोपचारमध्ये काय काय महत्त्वाची बाबी आहे. फर्स्ट वन इज दी एनकरेजमेंट. म्हणजे त्या विक्टिमला पेशंटला धीर देणे. इन स्नेक बाईट द विक्टिम डाईज ओनली आउट ऑफ शॉक रादर दॅन ड्यू टू द इफेक्ट ऑफ वेनम. आता भारतामध्ये 50% लोक फक्त घाबरून मरतात, शॉक बसून, बिनविषारी असूनसुद्धा. ड्यू टू दी शॉक अँड इमोशनल अपसेट द रेट ऑफ हार्टबीट increases, which accelerates the spreading of venom. So give encouragement to the patient. Then second one is the identification of the snake. साप चावून गेलेला आहे, अशा ठिकाणी तो जे बाईट मार्क्स आहेत त्याच्यावरून ओळखायचं, किंवा साप तिथं जवळ असेल तर त्या सापावरून ओळखायचं की हा विषारी आहे काय बिनविषारी आहे. स्नेक शुड बी आयडेंटिफाईड बाय ऑब्झर्विंग द बाईट मार्क्स ऑन द विक्टिम or by observing the snake if it is nearby, and allow the blood to ooze from wound. नेहमी जखम झाल्यानंतर काय करतोय आपण, रक्त वाहून देत नाही, इथं उलटं करायचं, रक्त वाहून द्यायचं. देन थर्ड वन इज दी स्टॉप मूवमेंट. The victim should not be allowed to move, otherwise the rate of spreading of the venom in the body increases as the heartbeat increases.
म्हणजे त्या पेशंटला अजिबात हालचाल करून द्यायची नाही. जर हालचाल झालीच तर काय होणार आहे, त्याचं जी ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यानंतर हा जो विष आहे लवकरात लवकर सगळ्या बॉडीवर पसरणार आहे. देन नेक्स्ट वन इज दी अप्लाय लिगेचर, म्हणजे पट्टी बांधायची किंवा बंद बांधायचं. आता हाताला चावलेलं असेल किंवा पायाला चावलेलं असेल तर त्या भागापासून दी हर्टकडं जाणारा जो ब्लड आहे तिथं काय करायचं, थांबवायचं. दॅट इज कॉल्ड ॲज दी ligature. That is, immediately after the snake bite, the first thing that should be done is to stop the flow of blood towards the heart by applying a ligature a few inches above the wound. This can be done with a handkerchief, cord, or even with a shoestring. If the bitten part is a toe, then ligature should be made in the thigh. If the bite is on the fingers, it should be made in the upper arm. Then minimize the venom, म्हणजे शरीरातलं जे विष मिसळलेलं आहे ते कसं कमी करता येईल. Then incision should be made on the wound to get rid of as much venom as possible. Suck the blood containing venom by mouth if there is no wound in the mouth, or by suction cup or other device. Care should be taken not to infect the incision. म्हणजे तोंडानंसुद्धा जिथं जखम झालेलं आहे ते तोंडानंसुद्धा सक करून काढून टाकू शकतो आहे आपण, फक्त तोंडामध्ये जखम नसायला पाहिजे. देन दी वूंड शुड बी वॉश्ड बाय यूजिंग अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट टू डिस्ट्रॉय द व्हेनम बाय इट्स ऑक्सिजन. जिथं जखम झालेलं आहे तिथं पोटॅशियम परमॅंगनेट लावून वॉश करायचं, धुवून टाकायचं. अँड कीप द अफेक्टेड पार्ट बिलो फ्रॉम दी हर्ट लेवल. हर्ट लेवलपेक्षा जिथं ज्या भागात अवयवाला चावलेला आहे त्या हर्टच्या खालच्या लेवलला ठेवायचं. देन लास्ट वन इज दी व्हेनम शुड बी न्यूट्रलाइज्ड बाय इंजेक्टिंग अँटीव्हेनम ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणजे कुठल्याही मंत्रतंत्राने हा विष उतरत नाही किंवा मांत्रिकाकडे जायचं नाही किंवा कुठलेही प्रयोग करायचे नाही आहे. फक्त एकच की त्याला इंजेक्शन, जिथं सरकारी दवाखाने आहेत अशा ठिकाणी हा अँटीव्हेनम मिळेल. ओके, दॅट इज ऑल अबाउट दी फर्स्ट एड. आपण जर हा फर्स्ट एड जर केलो तर कसलाही साप चावला तरी माणूस दगावणार नाही, मरणार नाही.